या ठिकाणी आपण आपले अवयव पाहिले। आपल्या शरीराचे जे अवयव सामान्यतः पोहण्याच्या कपड्यांनी किंवा अंडरवेअर, चड्डी, बनियन, स्लीप किंवा समीज यासारख्या अंतर्वस्त्रांनी म्हणजे आतल्या कपड्यांनी आपण झाकलेले असतात, त्यांना म्हणतात खाजगी अवयव। आता वैयक्तिक सुरक्षा कशी करायची तर मदत मिळेपर्यंत सांगत राहा। असं जर काही झालं तर मदत मिळेपर्यंत काय करा, तुम्हाला झालेला स्पर्श, त्यांच्याकडे पाहणे, बोलणे हे सांगत राहा, तेव्हाच हे काय होईल, थांबेल। आपल्या आईला सांगा, आई जेव्हा समजून घेईल तेव्हा म्हणेल की ह्यात काहीच तुझी चूक नाही, म्हणजे आईने इथे समजून घेतलं। पुढे बघा, वैयक्तिक सुरक्षा मार्गदर्शक सूत्र। हा माणूस काय करत आहे, तिच्या खाजगी अवयवांना स्पर्श करत आहे, पाहत आहे, बोलत आहे आणि तिला कसं वाटतं, असुरक्षित वाटतं। कधी कधी घुरघुर करून पाहतात की नाही रस्त्याने लोक, वाईट नजरेने पाहिल्यासारखं जाणवते की नाही जाणवत, मुलांना सुद्धा जाणवते की नाही जाणवत, की नाही जाणवत, जाणवते। माझे खाजगी अवयव स्वच्छ आणि निरोगी ठेवण्या व्यतिरिक्त त्यांना मला स्पर्श करणे, पाहणे किंवा त्याविषयी बोलणे हे काय असुरक्षित आहे। आणि जर असं कोणी करत असेल, मग ते स्त्री असो की पुरुष असो की कोणी असो, ते जर तुमच्या खाजगी अवयवांना हात लावत असेल तर तुम्ही काय म्हणाल, हो म्हणाल की नाही, नाही, त्याला काय करायचं, लोटून द्यायचं आणि पळून जायचं तिथून। आणि घरी जाऊन आपल्या आई किंवा बाबांना समजावून सांगायचं की ही व्यक्ती किती काही जवळची असो ना, आजोबा असो, काका असो, मामा असो, भाऊ असो, कोणी कोणी असो, तरी सुद्धा सांगायचं। हे पोरींच्या बाबतीत आणि पोरांच्या बाबतीत सुद्धा। एखाद्या मदतशील प्रौढाला सांगायचं म्हणजे आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला सांगायचं की मी काय आहे, असुरक्षित आहे, नाही। आणि तुम्ही जर असं सांगितलं नाही तर काय होईल, समोरच्याला काय होईल, हा तर काहीच सांगत नाही, हा तर काहीच सांगत नाही आणि मग तो तुमच्या असुरक्षिततेचा काय घेईल, फायदा घेईल। ऑनलाईन सुरक्षा सुद्धा याच पद्धतीने करायचं। कधीही आपल्याला जर कोणाचं पटलं नाही तर त्याला अनलॉक करा, डिलीट करा, ब्लॉक करून टाका आणि त्याच्याशी संबंध वाढवू नका। कुणालाही तुमचे फोटो, तुमचे व्हिडिओ पाठवू नका, कारण आता एआयच्या माध्यमातून तुमच्या फोटोचा चेहरा लावतात आणि अश्लील व्हिडिओज तयार केल्या जातात। लक्षात आलं? मग तुम्हाला समजलं आपल्याला कसं सुरक्षित राहायचंय। आणि यासाठी कायदा सुद्धा आहे, पोस्को ऍक्ट। लहान मुलांवर जर कोणता अन्याय झाला तर तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्याबद्दलची तक्रार सुद्धा नोंदवता येते। आणि ही कशासाठी माहिती सांगितली तुम्हाला मी, की तुमच्या संबंधी जर काही घडलं असेल तर तुम्ही माझ्यासारख्या वयस्कर बाईला, तुमच्या आईला, बाबाला गुपचूप मध्ये सांगू शकता। बोबाटा करत नाही, बोबाटा करायचंय का त्याचा नाही, पण आपल्या आई वडिलांना आपण आपल्या याच्यात घेऊन, विश्वासात घेऊन आपल्याला सांगता येतं। पुढे बंद कर।